व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टचंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे जेवण करताना लहान मुलांचे टीव्ही मोबाईलचे आकर्षण कमी करण्यासाठी ट्यूशनमध्ये ठेवलेली स्पर्धा। सर्व पालकांनी हा व्हिडिओ नक्की बघावा। अति तिथं माती ही मराठी म्हण तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे। जेवण करताना मोबाईल पाहिल्यामुळे अनेक गंभीर आजार शरीरात पोहोचतात, यामुळे आरोग्य बिघडू शकते। लहान मुलांना जर उज्ज्वल भविष्य मिळावं अशी इच्छा असेल तर त्यांच्या मानसिक आरोग्याशी खेळू नका, कारण सतत मोबाईल हाताळल्याने लहान मुलांच्या बुद्धीवर विपरीत परिणाम होतात। अरे, जेवताना तरी मोबाईल बघणे सोड असे आई, बाबा, आजी, आजोबा यांचे सांगून झाले, पण मूल काही ऐकेना। म्हणून मी ठरवले की चला आपण तरी एखादा प्रयोग करून बघूया, आणि माझ्या क्लासमधील सर्व मुलांनी खूप छान प्रतिसाद दिला। पालकांच्या प्रतिक्रिया ऐकून मला खूप आनंद झाला, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे ठरवले, जेणेकरून तुमच्याही मुलांना याचा खूप फायदा होईल। जेवताना मोबाईल किंवा टीव्ही न बघण्याची ट्यूशन क्लासमध्ये मी एक स्पर्धा ठेवली। त्याचे काही नियम तयार केले। नियम नंबर 1, दूध, चहा, पाणी पिताना, जेवण करताना टीव्ही किंवा मोबाईल बघायचा नाही। नियम नंबर 2, जे मूल जेवण करताना खरंच टीव्ही किंवा मोबाईल बघत नाही त्याच मुलांना दर शनिवारला 10 रुपयाचे एखादे बक्षीस घेऊन द्यायचे, उदाहरणार्थ पेन, पेन्सिल किंवा मुलांच्या आवडीच्या वस्तू। नियम नंबर 3, पालक जे 10 रुपयाचे बक्षीस पाठवतील त्या जमा झालेल्या बक्षिसावर मी 1, 2, 3, 4 असे नंबर टाकेल। त्यानंतर जेवढे बक्षीस जमा होतील तेवढ्या नंबरच्या चिठ्ठ्या तयार करण्यात येतील। एक मुलगा किंवा मुलगी येऊन चिठ्ठी काढेल व त्याला त्याच्या चिठ्ठीत जो नंबर आला असेल त्याला त्याच नंबरचे बक्षीस मिळेल। नियम नंबर 4, तुमचे बक्षीस तुम्हाला मिळणार नाही। बक्षिसांची अदलाबदल केली जाईल, पण प्रत्येकाला बक्षीस मिळेल। या स्पर्धेसाठी मुलांनी भरभरून खूप प्रतिसाद दिला। त्यांना खूप मज्जा आली आणि माझा प्रयोग यशस्वी झाला। दर शनिवारला हा खेळ आम्ही खेळतो। निदान जेवताना तरी मुलांचे मोबाईल किंवा टीव्ही बघणे बंद झाले। आता आमचे मुलं जेवण करताना टीव्ही किंवा मोबाईल बघत नाही। तुम्हीही हा प्रयोग नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद।